नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. 1 मार्च 2026 पासून कापूस बाजारावर पुन्हा एकदा तेजीत येणार. कापूस बाजारावर वाढणार काय आहे सविस्तर अपडेट, चला तर जाणून घेऊया. गेल्या काही दिवसापासून शेतकरी मित्रांनो आपण बघितलं तर कापूस बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात चढउतार झालेला आहे. जानेवारी 2026 मध्ये कापसाचा बाजार वाढलेला होता. तो 8,000 ते 9,000 पर्यंत गेलेला होता. परंतु फेब्रुवारी महिन्यामध्ये पुन्हा एकदा कापूस बाजार कमी झालेला आहे. आता यापुढे मार्च महिन्यामध्ये कापूस बाजार कसा असणार आहे हे बघणं गरजेचं आहे. चला तर जाणून घेऊया राज्यातील कोणत्या बाजार समितीमध्ये किती बाजारभाव आहे आणि यापुढील कापसाचा दर कसा असणार आहे आणि कोणते असे घटक आहे या घटकांवरती कापसाचा बाजारभाव ठरणार आहे. चला तर जाणून घेऊया चॅनलच्या माध्यमातून. सुरुवातीला चॅनलला नवीन असाल तर आमच्या किसान मित्रा या शेतकऱ्यांच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला मात्र विसरू नका. आता कापूस बाजारभाव हे कोणावरती अवलंबून आहे तर 3 महत्त्वाचे घटक आहे. आयात निर्यात धोरण असेल, सीसीआयची खरेदी असेल आणि मागणी आणि पुरवठा यांचं समीकरण असेल. या 3 घटकांवरती पुढील कापूस बाजारावर शेतकरी मित्रांनो अवलंबून असणार आहे. सध्या आपण जर बघितलं तर व्यापारी वर्गाने मोठ्या प्रमाणात सावध भूमिका आपल्याला घेताना पाहायला मिळत आहे. कारण बाजारभाव कमी होत आहे, वाढत आहे, यामुळे व्यापारी वर्गाची खरेदीकडे लक्ष आहे. परंतु आता गुढीपाडवा येणार आहे. याचबरोबर मार्च महिन्यामध्ये मागणी आणि पुरवठा, त्याचप्रमाणे 11% आयात शुल्क, व्यापाऱ्यांची खरेदी या 3 ते 4 घटकांवरती कापूस बाजारावर पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. सध्या सर्वोत्तम दर मिळतो आहे. अकोला असेल, मानवत असेल, हिंगणघाट असेल, कारंजा असेल, वाशिम असेल, लातूर असेल. परंतु आता इथून पुढचा कापूस बाजारावर कसा असणार आहे हे बघणं गरजेचं आहे. सध्याचा दर जरी कमी असला तरी मार्च महिन्यामध्ये पुन्हा एकदा कापूस बाजारावर वाढण्याची शक्यता आहे. कारण का आपण जर बघितलं तर मागच्या महिन्यामध्ये ₹1000 कापूस बाजार वाढलेले होते. परंतु आता कापूस बाजार कमी होत आहे. मग शेतकऱ्यांपुढे प्रश्न आहे, कापूस या बाजारभावाने विकायचा का सीसीआय पुन्हा एकदा काहीतरी अपडेट देणार? आयात शुल्कचा जर आपण विचार केला तर कापूस बाजारावर सध्या तरी स्थिर आहे. मानवत, अकोला, हिंगणघाट, मलकापूर, अमरावती, नागपूर, घाटंजी, काटोल, भिवापूर कापूस बाजारावर सर्व बाजार समितीमध्ये सध्याचा दर ₹70 ते ₹80 आहे. परंतु आता इथून पुढचा कापूस कोणाला विकायचा? सीसीआयला विकायचा का खुल्या व्यापारात विकायचा? हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. सीसीआयने जर विकला तर सध्याचा दर सीसीआयचा 7,700 ते 8,000च्या घरात आहे. परंतु खुल्या बाजारात जर बाजार वाढला त्यामुळे आता शेतकरी सावध भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. राज्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये जर आपण बाजारभावाची अपडेट्स बघितली तर सर्व ठिकाणी ₹70 ते ₹80चा बाजारभाव आहे. मार्चमध्ये जर व्यापाऱ्यांनी चांगली खरेदी केली, आंतरराष्ट्रीय बाजारातून जर चांगली मागणी मिळाली तर कापूस बाजारावर पुन्हा एकदा आपल्याला तेजीत जाताना पाहायला मिळणार. सध्याच्या दराचा विचार जर केला 70-80 पर्यंत बाजारभाव आहे. परंतु इथून पुढे कापूस बाजारभाव कसा असणार आहे याकडे आपलं लक्ष लागून आहे. राज्यातील महत्त्वाच्या कापूस मार्केटचा अपडेट, कापूस बाजारावर रिवर्स होण्याचं कारण भारत बांगलादेश धोरण सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. कारण मोठ्या प्रमाणात कापूस हा निर्यात बांगलादेशला होत असतो. त्याचप्रमाणे कांद्यामध्ये सुद्धा यावर्षी आपल्याला रिव्हर्स शेतकऱ्यांना पाहायला मिळत आहे. कापूस बाजार वाढावा, तूर बाजार वाढावा, सोयाबीन बाजार वाढावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. चला तर पाहूया आता सरकार याकडे कसं लक्ष घेत आहे का नाही आणि किती बाजारभाव वाढणार आहे. राज्यातील महत्त्वाच्या कापूस, तूर, सोयाबीन मार्केट अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद.